आरटी ऍडमिशन 2026-27 आणखी एक महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण तुम्हाला माहित असेल की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आरटी संदर्भामध्ये आपण एक पूर्णपणे सत्यता आणि ट्रान्सपरंट माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो। आणि तसं तुम्हाला सांगायचं झालं तर आता तुम्ही पाहू शकता आरटीचं जे लिस्ट लागून आपल्याला 6 तारीख आपल्याला लिस्ट वगैरे आपण पब्लिश झाली होती, पण आपल्या 10 तारखेपर्यंत आपल्याला ऍडमिशनचे काही लोकांना मेसेज वगैरे ज्यांचं सिलेक्शन वगैरे झालं होतं त्यांना पूर्णपणे मेसेज वगैरे पूर्णपणे आलते। आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते 10 तारीख ते 20 तारखेपर्यंत जे पहिल्या लिस्टवाल्यांना डॉक्युमेंट व्हेरीफाय करून त्यांना ऍडमिशन घेण्याची त्यांना डेडलाईन फिक्स केली होती, परंतु मध्ये मध्ये सरकारी सुट्ट्या असल्यामुळे किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचे ऍडमिशन पूर्णपणे होऊ शकले नाही। त्याच लोकांसाठी आणखी 20 तारीख ते 30 एप्रिल पर्यंत एक पूर्णपणे डेडलाईन वाढवून दिलेली आहे। परंतु आता जर पाहायला गेलं तर आणखी पूर्णपणे जी ऍडमिशनची पूर्णपणे संथ गतीने चालू आहे, कारण याचं असं रिझन असू शकतं की भरपूर साऱ्या पालकांनी ऍडमिशन घेताना जे फॉर्म फिलअप वगैरे केलेले आहेत त्याशिवाय भरपूर अशा काही त्यांनी चुका केल्या होत्या, त्याच्यामुळे त्यांचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतात किंवा ऍडमिशन किंवा त्यांचं ऍड्रेस व्हेरिफिकेशन करण्यासाठी जास्त वेळ लागत आहे। कारण असं माहितीनुसार असं सांगण्यात येत आहे की ज्या लोकांनी राहण्याचे अग्रीमेंट वगैरे सबमिट केलंय त्या लोकांचं घरी येऊन त्यांची होम व्हिजिट झाल्याशिवाय त्यांचं ऍडमिशन फिक्स होत नाही, त्यांचं व्हेरिफिकेशन पूर्णपणे कंपल्सरी करेल। तुम्ही पाहत असाल की भरपूर साऱ्या मीडियामध्ये न्यूज पण स्प्रेड झाल्या, पाहत असाल की भरपूर साऱ्या लोकांनी जे अग्रीमेंट वगैरे दिले त्याच्यामध्ये जे ऍक्च्युअल ऍड्रेसवरती राहत नसून फक्त त्यांनी ऍडमिशन फॉर्म भरण्यासाठी त्यांनी अग्रीमेंट केलेलं असतं आणि तिथे परंतु तिथे वास्तवच नसतात, फक्त त्यांनी अर्जासाठी आपण ऍप्लिकेशनसाठी त्यांनी तो अग्रीमेंट केलेला असतो। परंतु अशाच लोकांची ऍडमिशन आता कॅन्सल होण्याची शक्यता आहे, कारण भरपूर सारे पॅरेंट्स आहेत की कंप्लेंट करत आहेत शिक्षण विभागाकडे, कारण भरपूर सारे ऍड्रेस वगैरे असे चुकीचे देण्यात आलेले आहेत। आणि तुम्ही जर आजच्या तारखेपर्यंत पाहू शकता की आता ही तुम्ही टॉपला इथं पाहू शकता तुम्ही 10/4/2026 ते 30/4/2026 ही पहिल्या पालकांसाठी डेडलाईन फिक्स करून दिली होती। आणि तुम्ही पाहू शकता की आतापर्यंत सिलेक्शन झालेल्या पहिल्या लिस्ट मधल्या मुलांचे ऍडमिशन जे आहेत ते 1,05,811 पैकी 61,423 ऍडमिशन आतापर्यंत पूर्णपणे कंप्लीट झालेले आहेत। तसं जर पाहता आणखी 40,000 त्याच्यामध्ये गॅप आहे जे पहिल्याच ऍडमिशन लिस्टमध्ये। तुम्ही आज पाहू शकता की आज आहे 28 तारीख आणि 28, 29, 30 आणखी 30 दिवस त्याच्याकडे फक्त उरलेले आहेत आणि उरलेल्या 30 दिवसामध्ये कितीतरी ऍडमिशन होतील किती नाही होतील याची लगेच आपल्याला त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्णपणे माहिती दिली। आणि आता विषय राहिला की दुसऱ्या लिस्टचा भरपूर सारे असे पालक वगैरे कमेंट करत आहेत की सर पहिली लिस्ट वगैरे जात असेल दुसरी लिस्ट नक्की लागणार का नाही, तर नेक्स्ट लिस्ट ही नक्कीच लागणार, परंतु कशा पद्धतीने लिस्ट वगैरे लॉटरी परत केली जाईल तुम्ही पाहू शकता की 86,034 लोक जे आहेत ऑलरेडी वेटिंग लिस्टमध्ये त्यांनी टाकलेले आहेत। आणि आता जर तुम्ही विचार जर केला तर आता 61,423 ऍडमिशन पूर्णपणे आतापर्यंत झालेली आहेत, तर आणखी येणाऱ्या 3 दिवसामध्ये किती ऍडमिशन होतील याची तुम्हाला पूर्णपणे माहिती दिली जाईल आणि त्यापैकी दुसऱ्या लिस्टमध्ये किती लोकांना त्याच्यामध्ये घेतलं जाईल हे आपल्याला त्यामध्ये सांगितलं जाईल। परंतु मला असं तुम्हाला सांगायला आवडेल की तुम्ही जर यापुढे ऍडमिशन एखादं जर टेम्पररी ऍडमिशन नसेल केलं तर तुम्ही घेऊ शकता, कारण तुमचा वेटिंग लिस्टमध्ये नंबर पण समजा 1 ते 10 पर्यंत तुमचा लागण्याचे खूप चान्सेस असतात, परंतु काही लोकांचे नंबर आपण चेक केले असता 20, 21, 30, 31 या दरम्यान नंबर आहेत, कारण इतक्या नंबर लागण्याची पण शक्यता खूप कमी असते। तर हे पालकवर्ग खूप काळजीमध्ये आहेत, कारण त्यांनी आतापर्यंत प्रतीक्षा केलेली आहे आणि त्यांच्या फक्त आता अपेक्षा भंग न होणं खूप महत्वाचं आहे। परंतु आरटी संदर्भामध्ये पण काही लिमिटेड सीट असल्यामुळे, कारण तुम्ही पाहू शकता की 2,89,286 ऍप्लिकेशन पूर्णपणे रिसिव्ह झाले, तर एवढ्या पूर्ण लोकांना प्रवेश देणं पण शक्य नाहीये। त्यामुळं काही लोकांना ऍडमिशन मिळणार नाही हे नक्कीच आहे, परंतु जे वेटिंग लिस्टला आहे त्यांचा नंबर खूप जवळ आहे, अशा लोकांनी आशा सोडणं कामाचं नाहीये। तर अशा संदर्भामध्ये तुम्हाला सांगतो ऍडमिशनसाठी थोडंसं लेट पण होणार आहे, कारण व्हेरिफिकेशन पण तेवढंच खूप काटेकोरपणे चाललेलं आहे, कारण काही लोकांनी एवढं त्याच्यामध्ये पूर्णपणे चुका केलेल्या आहेत, काही लोकांनी चुकीचा ऍड्रेस टाकलेला आहे। तर शालेय शिक्षणाचं फक्त एकच म्हणणं आहे की जे गरजू लोकांना त्याच्यामध्ये ऍडमिशन भेटणं खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच की जर तुम्हाला आमच्या आरटी संदर्भामध्ये किंवा जे ऑनलाईन माहिती होतं कोणते व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।